नमस्कार सगळ्यांना. तर आज मी खूप वेगळा विषय घेऊन व्हिडिओ बनवते आहे. तर तुम्हाला हे जे मंदिर दिसतंय ना, या मंदिरला मी स्टार्ट टू एंड बनताना बघितलं आहे आणि आज याच मंदिरात मूर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होता. तर मला हे फार जवळून बघायला आणि एक्सपिरियन्स करायला मिळत होतं आणि खरंच यासारखं दुसरं भाग्य कायच असू शकतं. तर मी ना छोटे छोटे क्लिप जसे मला घेता आले तसे घेऊन विदाऊट त्यांनी एडिट तुमच्यासोबत शेअर करते आहे. मूर्ती आगमन होत होतं इथे आणि आपली मराठी परंपरा वारकरी थीम ठेवली होती आगमनाच्या वेळी. हे मूर्तीचं आगमन झालं होतं इथे. गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही खरं तर. नवीन मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे माहीत असेल सगळ्यांना. त्या मूर्तीमध्ये मंत्रोच्चार आणि वैदिक विधी पार पडून प्राणशक्ती जागृत करून त्याला दैवत्व आणलं जातं. आणि हा एक फार पवित्र सोहळा आहे, ज्याच्यामुळे दगडाच्या मूर्तीला देवाचं रूप देऊन पूजेसाठी ती स्थापित केली जाते. यात होम, कलश पूजा, अभिषेक, मंत्रोच्चार ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि इथे बाप्पाची पहिली आरती झाली होती. जसं लहान बाळ जन्माला आल्यानंतर आपण त्याच्यावरती जे बालसंस्कार करतो, नामकरण असेल, अन्नप्राशन असेल, हे सगळे संस्कार मूर्तीवर करून थोडक्यात मूर्तीमध्ये प्राण आणले गेले आणि इथे कलशारोहण चालू होतं. आणि फायनली मंदिरला आपला भगवा झेंडा आणि कलश लागताना बघून फार प्रसन्न वाटत होतं. आणि आपल्या बाप्पाचं नाव सिद्धिविनायक ठेवण्यात आलं होतं. आणि आता हे सिद्धिविनायकचं मंदिर सगळ्यांसाठी ओपन आहे. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. गणपती बाप्पा मोरया.